फक्त 8,000 रुपये प्रति व्यक्ती या दरात तुमच्या फॅमिलीसोबत सासणगिरी, जुनागड, सोमनाथ फिरण्यासाठीचा हा आहे डिटेल्ड प्लान. मुंबईवरून रोज दुपारी 1:40 सुटणाऱ्या सौराष्ट्र जनता एक्सप्रेसने आपण दुसऱ्या दिवशी पहाटे 5च्या सुमारास जुनागड स्टेशनवर उतरून प्रायव्हेट टॅक्सीमार्फत सासणगिरीमधील हॉटेलवर पोहोचू शकता. या दिवशी प्रवासातील थकवा घालवण्यासाठी आराम करून मग संध्याकाळची गीर लायन सफारी अनुभवा. गीर लायन सफारीमध्ये लायन सायटिंग न झाल्यास देवलिया पार्कमध्ये बस मार्फत आपण या जंगलाच्या राजाला पाहू शकता. तिसऱ्या दिवशी पहाटे ब्रेकफास्ट झाल्यावर प्रायव्हेट टॅक्सी मार्फत जुनागड शहरातील साईटसीइंग करा. यात महाबत मकबरा, उपरकोट किल्ला, अशोक शिलालेख, जुनागड म्युझियम इत्यादी ठिकाणे आपण पाहू शकता. यानंतर संध्याकाळी आपण पुन्हा सासणगिरीमधील स्टेवर पोहोचून हिरण नदी किनारी मस्त रिव्हर वॉक घेऊ शकता. सासणगिरीमध्ये उन्हाळ्यात आल्यास येथील प्रसिद्ध केसर आंबा व हाय क्वालिटी तूप घरी घेऊन जायला अजिबात विसरू नका. तुमच्याकडे वेळ असल्यास ट्रिप एक्सटेंड करून गिरनार यात्रा व दीव साईटसीइंग देखील करता येईल. शेवटच्या दिवशी सकाळी चेकआउट करून प्रायव्हेट टॅक्सी मार्फत सोमनाथला पोहोचून येथे सोमनाथ मंदिर व साईटसीइंग करून आपण वेरावल स्टेशनवरून दुपारी 11:50 सुटणाऱ्या सौराष्ट्र जनता एक्सप्रेसने पुढच्या दिवशी पहाटे 5च्या सुमारास मुंबई गाठू शकता.